आमदार, खासदार किंवा मंत्री निवडून येतात, मोठमोठे कामं करू, कशा पद्धतीच्या घोषणा देतात आणि आज स्वातंत्र्याला जवळजवळ 75 वर्ष झाले, तरीही पाण्याची समस्या अद्यापपर्यंत निकाली निघाली नाही आहे. म्हणजे पुणे मुंबईच नाही, तर अद्यापपर्यंत सर्व भागाला, मग पुण्यामध्ये एक वाघोली साईडला अद्यापपर्यंत पाणी नाही. त्यानंतर मुंबईला एक गोरेगाव आणि तिकडच्या त्या भागामध्ये एक पाणी नाही, गोराई वगैरे त्या साईडला. म्हणजे अशा अनेक ठिकाणी. त्यानंतर नागपूरला काही ठिकाणी पाणी नाही, नगरला पाणी नाही, कोल्हापूरला काही भागात पाणी नाही आहे. आणि हे शहरामधला जर प्रश्न मिटला, तरी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा काही वस्त्या आहेत की तेथे अद्यापपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि असंच महाराष्ट्र सरकारने ज्या योजना केल्या, जलजीवन योजना किंवा इतर महाकुंभ योजना वगैरे वगैरे ज्या काय असतील, तर त्या योजना अद्यापपर्यंत राबवणारे लोकही त्यामध्ये पैसे खाऊन भ्रष्टाचार करून एक आपापलेच पोटं भरत असतात. मग त्याकडे मंत्री लक्ष देत नाही, आमदार लक्ष देत नाही, फक्त ते निवडणुकीपुरते येतात आणि परत काहीच करत नाहीत. तर असाच एक प्रकार सावरगाव तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. सावरगाव तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथील ग्रामस्थांनी सरपंचाला दोरीनं बांधलं. दोन्ही हातामध्ये त्यांच्या लोकांनी दोऱ्या धरल्या आणि त्याच्या शर्टावर मागं पुढं बेईमान सरपंच, काम न करणारा सरपंच असं लिहून सरपंचाच्या विरोधात अनेक घोषणा देत त्यांनी उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत कार्यालयावर त्यांनी धडक मोर्चा नेला या सावरगावच्या लोकांनी. तर या सावरगावच्या लोकांचं प्रथमतः आपण अभिनंदन करू, कारण जलजीवन मिशन योजनेची जी कामं आहेत जलजीवनची, ती सुरू करून अनेक दिवस झाले, अनेक महिने त्यामध्ये गेले, तरी या कामाला काही पूर्तता होत नाही. ठेकेदारसुद्धा असे मिळतात की ते त्यांची बिलं निघत नाहीत आणि बिलं न निघाल्यामुळे निकृष्ट पद्धतीचं काम ते करत असतात. म्हणजे स्वतःच्या पैशाने असं काम करतात आणि काही ठिकाणी टक्केवारीचा प्रश्न तर भरपूर मोठा आलेला आहे आणि हा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तर हे अशा पद्धतीने भ्रष्टाचार करणारे सरपंच असोत किंवा त्यांच्यानंतर हे कंत्राटदार असोत, तर हे सर्वजण एकाच माळेची मणी. मग त्याच्यामध्ये मग पंचायत समितीचे काही लोक असतील, जिल्हा परिषद असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, सगळे लोक आहेत ना, तर हे या कामावर काही लक्ष देत नाही. आता लक्ष न दिल्यामुळे ह्या सावरगाव पुसद येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाला त्यांनी दोरीनं बांधून या उपविभागीय कार्यालयासमोर आणलं आणि घोषणा देत गेला, आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. आणि तेथील त्या जमाव इतका एक हे झाला की त्यांनी घागरी, हांडे यांचा ठणठणाट केला संपूर्ण याच्यामध्ये. आता त्या संदर्भातली अधिक माहिती अशी आहे की ही पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात 1539 एवढ्या योजना दाखल करण्यात आल्या आणि त्यापैकी केवळ 257 योजनाच पूर्णत्वास आल्या. बाकीच्या 1282 योजना रखडल्यात. आमदार खासदार काय करतात त्यांना माहिती. निधी मिळत नसल्याने कंत्राटदाराने कामं रद्द केलेली आहेत, ते कामं करत नाहीत. आणि त्यामुळं या पार्श्वभूमीवर सोमवारी नागरिकांनी संताप व्यक्त केला. देशाला इतकं 75 वर्ष झाली, देशाला 76 वर्ष झाली, स्वातंत्र्य अनुभवलं, मग काय फक्त काही लोकच जे निवडून येतात त्यांनीच घरं भरायचे का? या लोकांचं काय निदान पाण्याचा प्रश्न 75 वर्षामध्ये सुटू शकत नाही का? यामध्ये या काळात किती आमदार झाले, किती खासदार झाले, पंचायत समिती सदस्य किती झाले, त्यानंतर एक सरपंच किती झाले, मंत्री किती झाले. म्हणजे हे अशा पद्धतीचं जे काम आहे ते खरोखरच अतिशय निंदनीय अशा प्रकारचं आहे. कारण फक्त 530 योजना झाल्या आणि त्या 1282 योजना अशीच गावं होत आहेत. तर योजनेची कामं अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना दिली, याच्यामध्ये एक महत्त्वाचं. तो पण
कोणालाच काम नाही आहे. मध्यंतरी एक जुन्नर तालुक्यामध्ये असंच झालं होतं, की एका सरपंचाचा रस्ता तयार करण्यासाठी त्यांनी खूप व्हिडिओ केले त्या संदर्भामधले आणि तो कंत्राटदाराने रस्ता निव्वळ डांबराचा रस्ता करून त्याच्यावर माती टाकली आणि झाला म्हटला रस्ता हा व्यवस्थित. त्याच्यावर म्हटला 3 लेयर झाले, 2 लेयर झाले. म्हणजे हे जे कंत्राटदार आहेत यांना काही त्याचं ज्ञान नाही. तरी पण हे कोणाच्या तरी मर्जीतले असल्यामुळं आमदार खासदारांच्या किंवा एकंदरीत पुढाऱ्यांच्या मर्जीचे असल्यामुळे त्यांना ते कामं देतात लाखो रुपयाचे. त्यानंतर सरपंच म्हटला आम्ही हे काम आता मी चांगल्या पद्धतीने करून बोलू, तुम्ही बोलू नका, काही करू नका. पण सरपंचाने आश्वासन काय हे पूर्ण केलं नाही. म्हणून त्याला दोराने बांधून आणलं आपल्या उपविभागीय अधिकाऱ्याकडं, असं ह्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि सरपंच म्हटला होता की 6 महिन्यामध्ये या पाण्याची समस्या सोडवू असं आश्वासन दिलं. परंतु जे अधिकारी आहेत, जलजीवन मिशनचे लोक आहेत, ते संथ गतीने काम सुरू करतात असं आणि माझंही ऐकत नाही असंही सरपंचाचं म्हणणं आहे. आणि सरपंच म्हटला अशामुळे गावकऱ्यांनी माझ्यावरच संताप व्यक्त केलेला आहे असंही ते लोकांनी सांगितलेलं आहे. तर सरपंचाचं असं म्हणणं आहे ते. कारण मी वारंवार खेटे मारतो या लोकांकडं, आमदाराकडं, खासदाराकडं, मंत्र्याकडं, पण हे लोक काही दाद देत नाही आणि ते सांगतात की हाच कंत्राटदार ते तोच काम देईल आणि ते लोक बिलं परस्पर काढतात आणि ह्या योजनेची कामं जे अनुभवी नाही आहेत, जे कोण नाही आहेत अशा लोकांना दिली जातात. त्यामुळे हे कामं रखडतात आणि पैशाचा प्रश्न महत्त्वाचा असतो. मग आमदार निधी, खासदार निधी, मंत्र्याचा निधी किंवा पालकमंत्र्याचा निधी अशा अनेक गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. तर हा भ्रष्टाचाराचा महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे. लोकांना पिण्याचं पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यामध्ये तरी निदान भ्रष्टाचार नको ना. कमीत कमी तरी हे तुम्ही पाणी नाही तर तुम्ही रक्त पिता आहात. याच्यामध्ये तुम्ही ह्या पाण्यामध्ये जो भ्रष्टाचार करता तो पाणी नाही, लोकांचं रक्त पिता तुम्ही पाण्याचा भ्रष्टाचार करता. म्हणजे अशा पद्धतीचे लोक बोलत असतात. कारण लोक पाण्या वाचून जगू शकत नाही आणि ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर अन्न नाही मिळत तर अन्न मिळू शकतं, अन्न शिजवू शकतो आपण कशाही पद्धतीने, पण अन्नालाही शिजवायलाही पाणीच लागतं. इथून सुरुवात आहे ते. तर अन्न आणि पाणी या 2 महत्त्वाच्या गोष्टी. तर पाण्याचा प्रश्न दर उन्हाळ्यात जर असाच येणार असेल तर निवडणुका घेऊनही काय उपयोग आणि सर्व हे राज्य प्रणाली राबवूनही काही उपयोग नाही आहे. हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर 4-4 उपमुख्यमंत्री, 10-10 मंत्री, 50 मंत्री हे कशाला नेमलेले आहेत? पाणी पुरवठा, जलजीवन योजना, त्याच्यानंतर जलजीवन मिशन काय तुमचं, ह्या योजना कशाला जाहीर करता? आणि अनेक लोकांना पाणी देऊन पाणी तुमच्याकडे नाही तर हा प्रकार कशाला करता? एक गावं धरून प्रत्येक महिन्याला 4 गावं, प्रत्येक महिन्याला 8 गावं आणि 6 महिन्यामध्ये 50 गावं अशा पद्धतीने जर या योजना तुम्ही राबवल्या आणि त्यांना वेळेचं बंधन घातलं, त्यांना भ्रष्टाचारमुक्त राहण्याचं व्यवस्थित केलं तरच हे होऊ शकतं. परंतु हा जो संताप गावकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. असे अनेक गावं आहेत की महाराष्ट्र पाण्यासाठी तहानलेला आहे आणि अनेक लोक आर्तपणे अशी हाक देत आहेत. तरी आपलं सरकार केवळ आमचे खूप सीटं आले, आमचे खूप आमदार झाले आणि आमचे ते शेवटी मानापमान पालकमंत्र्यावरून मानापमान किंवा ह्या खात्यावरून मानापमान किंवा कशावरून मानापमान याच्यावरून मध्ये गुंग आहे. आणि याचं कोणाला भेळ नाही की या महाराष्ट्राचं करायचं काय हे कोणालाच काही माहीत नाही की महाराष्ट्राच्या सुधारणा करावं. महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे किंवा इतर अनेक प्रश्न आहेत. हे सोडवण्यासाठी कोणीच काही बोलत नाही. हा त्याच्या विरुद्ध बोलतो, तो याच्या विरुद्ध बोलतो आणि या बोलाचालीला संपूर्ण जे कॅमेरावाले आहेत किंवा चॅनलवाले मोठे आहेत ते त्यांच्या दारातच बसलेले असतात. तेच फक्त हा याच्या विरुद्ध बोलला, तो त्याच्या इकडे गेला, त्याने याच्या इकडे जेवण केलं, त्याने त्याच्या इकडं असं केलं, तो त्या पक्षात गेला. अरे चॅनलवाल्यांना खेडोपाड्यात जाऊन त्यांनी खेडोपाड्याची परिस्थिती सरकारकडे सादर करणं आवश्यक आहे आणि ते करायला पाहिजे. म्हणजे जे महत्त्वाचं आहे, जे काम जे आहे की ग्राउंड रिपोर्ट
तो जर महत्त्वाचा असेल तरच ह्या सरकारचं डोळे उघडतील. अन्यथा एक तुमच्या पैशाच्या पाकिटावर जगणारे जे लोक असतात त्यांना कोण पत्रकार म्हणतं, कोण चॅनलवाले म्हणतात, कोण कशामधले म्हणतात आणि केवळ यूट्यूबवर आपले हे वाढवण्यासाठीच काही लोक प्रयत्न करत असतात की आपले व्ह्यूवर वाढले पाहिजे न सबस्क्राईब वाढले पाहिजे आणि त्यासाठी हे लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कुणी येत नाही आहे. मग कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं जेवण असतील, कुणाचं काय असेल. तर अशा पद्धतीचं हे राजकारण सोडून जेव्हा एक पाण्याचा प्रश्न महाराष्ट्रातला सर्वात मोठा आहे आणि तो आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर तो राबवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशी एक इच्छा सर्व लोकांनी बोलावून दाखवलेली आहे. तर आमच्या ATM न्यूज वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कॉमेंटही यामधून दाखवा की कोणाकोणाच्या गावामध्ये अशा योजना ज्या फसलेल्या आहेत, रखडलेल्या आहेत म्हणून. आणि या चॅनलला जास्त कॉमेंट करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.